हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर अश्विनी चाळक, कैलासवासी शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी येथे झुलॉजी या विषयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. आणि आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसून वर्क फ्रॉम होम जे आपल्याला सगळ्यांना सांगितले गेले त्यानुसार आपण घरी बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्या दृष्टीने हा जो इनिशिएटिव्ह मी चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण काय करतो आहे, फिश डिसीजेसमध्ये जे आपले राहिलेले डिसीजेस आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. तर जो नेक्स्ट डिसीज आपण आज डिस्कस करणार आहोत तो आहे फ्युरनक्युलोसिस. याच्या आधीचे जे 2 डिसीज आपण डिस्कस केले होते, ड्रॉप्सी आणि टेल रॉट किंवा फिन रॉट, ते बॅक्टेरियल डिसीजेस होते. आणि हा जो डिसीज आहे फ्युरनक्युलोसिस हा सुद्धा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. म्हणजे याचा जो पॅथोजन आहे किंवा जो कॉझिंग एजंट आहे तो सुद्धा एक बॅक्टेरिया आहे. आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे एरोमोनास सॅल्मोनिसिडा. एरोमोनास सॅल्मोनिसिडा नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे फिशेसमध्ये फ्युरनक्युलोसिस नावाचा हा डिसीज होतो. तर मेन कारण काय असतं आपल्याला माहितीच आहे की बॅक्टेरियाज वगैरे कुठे असतात, तर जिथे घाण जास्त असते. म्हणजे ज्या पॉन्डमध्ये डर्टी वॉटर असेल, पोल्युटेड वॉटर असेल किंवा जिथे डिकेइंग मॅटर खूप असेल त्या ठिकाणी ह्या बॅक्टेरियांची ग्रोथ होते आणि त्या फिशेसला हा डिसीज असू शकतो. मग हा ओळखायचा कसा? आपण ऑब्झर्वेशन करून फक्त एक्सटर्नली फिशेसला कसं ओळखू शकतो की हा डिसीज झालेला आहे फ्युरनक्युलोसिस? तर काय होतं, फ्युरनक्युलोसिसचं मेन फीचर हे आहे की त्या फिशच्या बॉडीवरती स्वेलिंग्ज येतात. स्वेलिंग म्हणजे सूज किंवा मग बॉईल्स येतात, अशा गाठी आल्यासारख्या येतात. आणि त्या गाठींमध्ये किंवा त्या स्वेलिंग्जमध्ये ब्लड आणि पस असतो. तर जेव्हा सिव्हिअर कंडिशन होते किंवा नेक्स्ट स्टेजेस जेव्हा या डिसीजच्या येतात तेव्हा काय होतं, तर ह्या ज्या बॉईल्स असतात त्या बस्ट होतात किंवा त्या फुटतात. आणि त्याच्यामधनं हे जे सगळं मटेरियल आहे, लिक्विड आहे, ब्लड असेल, पस असेल, ते आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होतं, म्हणजे त्या वॉटरमध्ये मिक्स होतं. आणि ते फ्रेश जे फिशेस आहेत, हेल्दी फिशेस आहेत, ते त्यांना पण इन्फेक्ट करतं. त्याच्यामुळे हा जो डिसीज आहे तो सुद्धा एक डेंजरस डिसीज आहे, कारण इझिली स्प्रेड होतो. मग सिव्हिअर कंडिशन्स जेव्हा होतात किंवा हे बस्टिंग वगैरे जेव्हा होतं या स्वेलिंग्सचं, त्या केसेसमध्ये किंवा त्या स्टेजेसमध्ये फिशची डेथ पण होऊ शकते. मग याची ट्रीटमेंट कशी करायची? कशामुळे होतो ते आपण बघितलं, एरोमोनास सॅल्मोनिसिडामुळे होतो. कोणता रोग होतो? फ्युरनक्युलोसिस होतो. सिम्पटम काय आहेत? तर स्वेलिंग्ज आणि बॉईल्स फॉर्म होतात. आणि आता शेवटी बघतोय आपण त्याची ट्रीटमेंट कशी करायची. तर याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण सुरुवातीला काय करू शकतो, तो जो इन्फेक्टेड फिश आहे तो आपण त्या पॉन्डमधून वेगळा करू शकतो, बाजूला काढू शकतो, जेणेकरून तो दुसऱ्या फिशेसला इन्फेक्ट नाही करणार. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर जे आपण आर्टिफिशियल फूड त्यांना सप्लाय करत असतो तर त्या फूडमध्ये आपण अँटीबायोटिक मिक्स करून देऊ शकतो. अँटीबायोटिक कोणते देऊ शकतो? नायट्रोफ्युरन्स आहे किंवा सल्फोनॅमिड्स आहे. हे 2 अँटीबायोटिक आपण या डिसीजमध्ये देऊ शकतो. हे आता तुम्हाला जे इमेजेस दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की आपण जे मगाशी सांगितलं की स्वेलिंग्स फॉर्म होतात किंवा बॉईल्स फॉर्म होतात, त्या ज्या इंजुरीज दिसत आहेत तुम्हाला, ते त्या बॅक्टेरियानी इन्व्हेड केल्यामुळं किंवा ज्या सिव्हिअर कंडिशन्स आपण म्हणतो त्या अशा पद्धतीने ते फिशेस दिसतात. हा फ्युरनक्युलोसिस होता. याच्यानंतर आणखी एक बॅक्टेरियल डिसीज आपल्याला आज पाहायचा आहे आणि तो आहे आय डिसीज. जसं की त्याचं नाव आहे आय डिसीज, म्हणजे हा त्या फिशच्या आय रिजनला इन्फेक्ट करतो. आणि जो बॅक्टेरिया आहे आय डिसीज कॉज करणारा, त्याचं नाव आहे एरोमोनास लिक्विफेसेन्स. एरोमोनास लिक्विफेसेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे हा डिसीज होतो. आणि हा बॅक्टेरिया काय करतो, तर आय रिजन जो असतो किंवा ऑप्टिक नर्व्स जे असतात फिशच्या किंवा ब्रेनचा जो पार्ट असतो त्याला हा इन्फेक्ट करतो. अर्ली स्टेजेसमध्ये त्याच्या आयचा जो कॉर्नियाचा पार्ट असतो तिथं याचं इन्फेक्शन असतं. तो पार्ट थोडासा वॅक्युलराइज्ड होतो आणि लेटर ऑन जेव्हा स्टेजेस त्याच्या वाढत जातात किंवा इन्फेक्शन जर नाही क्युअर झालं लवकर, तर मग त्या फिशचा जो तो डोळा आहे जिथे की इन्फेक्शन झालेला आहे तो पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकतो. याच्यामुळे काय होतं, तर फिशची डेथ होऊ शकते. कारण फिशला डोळा हे इन्फेक्ट झाल्यामुळं स्विमिंगमध्ये अडचणी येतात, त्याच्यामुळे कोलिजन्स वगैरे होऊन पण त्याची डेथ होऊ शकते. मग आता याची ट्रीटमेंट कशी करायची? तर
अर्ली स्टेजेसमध्ये आपण काय करू शकतो, जेव्हा अर्ली इन्फेक्शनच्या स्टेजेस असतात तेव्हा आपण क्लोरोमायसिटीन यूज करू शकतो. त्याचं प्रपोर्शन काय आहे, आपण 8 ते 10 मिलीग्राम पर लिटर असा क्लोरोमायसिटीन यूज करू शकतो आणि त्याचा बाथ देऊ शकतो आपण त्या फिशला. 1 तासासाठी जर आपण तो फिश ह्या लिक्विडमध्ये म्हणजे क्लोरोमायसिटीनच्या त्या सोल्युशनमध्ये ठेवला 2 ते 3 दिवसांसाठी, तर हे जे इन्फेक्शन आहे ते क्युअर होऊ शकतं. किंवा आपण काय करू शकतो की ज्या पॉन्डमध्ये हे इन्फेक्शन आपल्याला दिसतंय की झालेलं आहे, तो पॉन्ड आपण डिसइन्फेक्ट करू शकतो. कसा करायचा, तर 1 मिलीग्राम पर लिटर पोटॅशियम परमॅंगनेट आपण यूज करू शकतो किंवा 0.1 मिलीग्राम पर लिटर पोटॅशियम परमॅंगनेट विच इज फॉलोड बाय लायमिंग ऑफ दॅट पॉन्ड ॲट द रेट ऑफ 300 मिलीग्राम्स पर लिटर. या प्रपोर्शनमध्ये पण आपण ते यूज करू शकतो. हे जर इमेजेस तुम्ही बघितल्या तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की आता आपण जे काय सांगत होतो तो आय रिजन तुम्ही क्लिअरली पाहू शकता की पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला आहे. म्हणून याला आय डिसीज असं म्हटलं जातं. एरोमोनस नावाच्या स्पेसीजमुळे हे झालेलं असतं. एरोमोनस हा जो बॅक्टेरिया आहे याच्या बऱ्याचशा स्पेसीज आहेत की त्या वेगवेगळे डिसीजेस फिशेसमध्ये किंवा अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये कॉज करतात. तर याच्यामध्ये आणखी एक जो डिसीज आहे जो की बॅक्टेरियामुळे होतो तो आहे अल्सर डिसीज. अल्सर डिसीज हा सुद्धा एरोमोनासच्याच एका स्पेसीजमुळे होतो. एरोमोनास हायड्रोफिला असं तिचं नाव आहे त्या स्पेसीजचं. आणि अल्सर डिसीजचे सिम्टम्स जे आहेत, आपण नावावरून पण आपल्याला कळतं की देर इज फॉर्मेशन ऑफ अल्सर्स फॉर्म होतात. आणि अल्सर्स किंवा आपण त्याला कॉमन लँग्वेजमध्ये इंजुरीज म्हणू शकतो किंवा सोर्स म्हणू शकतो. छोट्या जखमा ज्या असतात अशा जखमा किंवा स्क्रॅचेस या फिशच्या बॉडीवरती येतात. आणि मग काय होतं, स्टेजेस जेव्हा याच्या वाढत जातात इन्फेक्शनच्या, तेव्हा त्या फिशचा जो मसल्सचा पार्ट आहे तो सुद्धा एक्सपोज व्हायला लागतो. तो सुद्धा म्हणजे इन्फेक्शन तिथपर्यंत पोचतं आणि ते दिसायला लागतं. समटाईम्स द अल्सरेशन्स आर व्हेरी डीप अँड इवन दे पेनिट्रेट टू द क्रॅनियल अँड ऑपर्क्युलर बोन्स ऑल्सो. म्हणजे बोन्सपर्यंतसुद्धा त्यांचं इन्फेक्शन जर लवकर फिशची ट्रीटमेंट नाही झाली तर तिथपर्यंत जाऊ शकतं. आणि अर्थातच तिथपर्यंत जर त्याचं इन्फेक्शन गेलं तर अर्थातच काय होणार आहे, फिश मॉर्टॅलिटी होणार आहे, फिशची डेथ होणार आहे. मग अल्सर डिसीज ट्रीट कसा करायचा किंवा हा बॅक्टेरिया जो आहे एरोमोनास हायड्रोफिला याची ट्रीटमेंट कशी करायची, तर आपण काय करू शकतो, बॅडली इन्फेक्टेड जे फिशेस आहेत ज्यांचं की इन्फेक्शन खूपच जास्त झालेलं आहे, आपल्याला पर्याय नाही, आपण त्या फिशेसला डिस्ट्रॉय करावं लागेल, त्या पॉन्डमधून रिमूव्ह करावं लागेल. कारण इंजुरीज असतात, ओपन सोर्स असतात, त्याच्यामुळे काय होतं, इन्फेक्शन इझिली पाण्यामध्ये स्प्रेड होतं. म्हणून त्यांना आपल्याला एकतर ते पॉन्डच्या बाहेर काढायला लागेल. आणि परत आपण काय करू शकतो, 0.5 मिलीग्राम पर लिटर सोल्युशन पोटॅशियम परमॅंगनेटचं हे यूज करू शकतो डिसइन्फेक्ट करण्यासाठी. आणि डीप ट्रीटमेंट आपल्याला यूज करता येते. फिशच्या ट्रीटमेंटमध्ये आपण 2 ट्रीटमेंट यूज करतो, एक तर बाथ ट्रीटमेंट असते किंवा मग डीप ट्रीटमेंट असते. तर डीप ट्रीटमेंट इथे आपल्याला यूज करता येते. 1 मिनिटाची डीप ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे त्या फिशला. 1:2000 या प्रोपोर्शनमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन आपण वापरू शकतो. 3 ते 4 दिवस ही ट्रीटमेंट जर आपण दिली तर अर्ली स्टेजेसमध्ये जर इन्फेक्शन असेल ते आपल्याला क्युअर करता येतं. सिव्हिअर केसेसमध्ये इन्फेक्शन क्युअर नाही करता येत आणि ते फिशची त्या डेथच होते किंवा आपल्याला तो फिश त्यातनं बाहेरच काढावा लागतो. हे जे पिक्चर्स तुम्हाला आता सध्या दिसत आहेत हे आहेत फंगल इन्फेक्शनचे. फंगसमुळं फिशेसमध्ये जे डिसीजेस होतात ते 2 डिसीजेस चे पिक्चर हे आहेत. पहिला जो आहे त्याला सॅप्रोलॅगिनेसिस असं म्हणतात किंवा त्यालाच दुसरं नाव आहे कॉटन वूल डिसीज असं देखील म्हटलं जातं. का म्हटलं जातं हे तुम्हाला ते चित्र राईट साईडचं जे चित्र आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. कारण तिथं काय होतं, दॅर इज डेव्हलपमेंट ऑफ कॉटन वूल लाईक सबस्टन्स, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कॉटन वूल डिसीज किंवा सॅप्रोलॅगिनेसिस. सॅप्रोलॅगिनेसिस का म्हणतात, कारण त्याचा जो पॅथोजन आहे, पॉझिटिव्ह एजंट आहे, त्याचं नाव सॅप्रोलॅगिन आहे, म्हणून त्याला सॅप्रोलॅगिनेसिस म्हणतात. आणि दुसरा तुम्ही बघताय गिल रॉट डिसीज किंवा यालाच ब्रँकिओमायकोसिस असं देखील म्हटलं जातं. तर याच्याबद्दल आपण आता बघूया. तर पहिला जो डिसीज आपण बघतोय कॉटन वूल डिसीज किंवा सॅप्रोलॅगिनेसिस किंवा त्याला आणखी एक नाव आहे मोल्ड डिसीज असं देखील त्याला म्हटलं जातं. मग अशी सांगितल्याप्रमाणे याला सॅप्रोलॅगिनेसिस असं का म्हणतात, कारण जो फंगस आहे सॅप्रोलेगिना पॅरासायटिका
या फंगसमुळे हा होतो म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे सॅप्रोलेगिनासिस. आणि काय होतं की ह्या फंगसची ग्रोथ जी आहे ते जे वीक फिशेस असतात किंवा ज्यांची इम्युनिटी कमी असते किंवा काही फिशेसची डेथ झालेली असते किंवा काही फिशेसला इतर कुठले डिसीज झालेले असतात किंवा काही इंजुरीज झालेले असतात, अशा सगळ्या प्रकारच्या फिशेसमध्ये या फंगसची ग्रोथ होते किंवा हा डिसीज होतो. याच्यामध्ये काय होतं, एक्सटर्नल लेजन्स जे झालेले असतात, जखमा जे झालेल्या असतात त्या फिशला, त्याच्या थ्रू या फंगसची ग्रोथ व्हायला चालू होते. अँड लॅटर ऑन नेक्स्ट स्टेजेसमध्ये काय होतं, देर इज फॉर्मेशन ऑफ टफ्ट्स ऑफ व्हाईट हेअर. आपण मगाशी जे बघितलं हे दिसतंय बघा तुम्हाला, व्हाईट हेअर्सचे टफ्ट्स फॉर्म होतात. तर ते टफ्ट्स फॉर्म होतात आणि सिव्हिअर केसेसमध्ये काय तर तो फिश काय करायला लागतो, त्याची बॉडी रब करायला लागतो. जे काही त्याच्या बाजूला सबस्टन्सेस असतात, ऑब्जेक्ट्स असतात, त्याच्यावरती तो बॉडी त्याची रब करायला लागतो. मे बी इचिंगसारखा तो प्रकार असेल. देन द फिशेस बिकम लिथार्जिक अँड डायज आफ्टर अल्सरेशन अँड ह्युमोरेज. म्हणजे त्यातनं ब्लिडिंग व्हायला लागतं आणि मग ब्लिडिंग वगैरे झाल्यानंतर त्या फिशची डेथ होते. ट्रीटमेंटसाठी आपण काय करू शकतो, तर सॅप्रोलेगिनाच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला 3 सेकंड्सची डीप ट्रीटमेंट यूज करावी लागेल. याच्यामध्ये आपण 1:10,000 सोल्युशन ऑफ मॅलॅचिट ग्रीन वापरू शकतो किंवा दुसरा एक पर्याय आहे, 5 ते 10 मिनटासाठी आपण 3% कॉमन सॉल्ट सोल्युशन जे आहे आपण तेही वापरू शकतो. आणखी एक पर्याय आपल्याला इथे सांगितलेला आहे, तो म्हणजे 1:1000 सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. हे सुद्धा याच्यामध्ये इफेक्टिव्ह आहे. यामध्ये तुम्हाला सॅप्रोलेगिनासिसचे पिक्चर्स दिसत आहेत. लेजन्स कशा फॉर्म झालेल्या आहेत जखमा त्याच्या बॉडीवरती त्या तुम्हाला इथे क्लिअरली दिसत आहेत.